जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या. आम्ही काय करतो मग? प्रश्न पडतो आम्हाला. राज्याची बेदरकार अवस्था बघितली की वाटतं शिवाजींचं राज्य असायला हवं होतं. म्हणजे 350 वर्षापूर्वी शिवाजींनी एवढं कर्तृत्व केलं तरी 350 वर्षानंतर अजून आम्हाला शिवाजींची गरज पडते. अरे हा तर शिवाजींचा पराभव आहे. नाही टिकवता आला आम्हाला, नाही विचारवारसा जोपासता आला आम्हाला, पराभूत ठरलोय आम्ही. आज आम्हाला वाटतं शाहू असायला हवे होते, त्यांच्या काळात त्यांनी केलं नाही, नाही पेलवलं आम्हाला, नाही झेलता आलं आम्हाला, पराभूत आहे आम्ही. अरे आमच्या घरात शिवाजींचे फोटो, आमच्या घरात शिवाजींचे पुतळे, किती विचार घेतला मी. घरात फोटो लावले, पुतळे लावले, किती विचार घेतला शिवाजींचा मी. विचार घेतला शून्य. घरात फोटो पुतळे एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आम्ही 96 उकळी मराठा आहे. आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो आहेत, किती घेतला विचार आम्ही. विचार शून्य. आंबेडकरांचा फोटो एवढ्यासाठी की आम्ही सुधारलेले बौद्ध आहे, कळावं येणाऱ्या जाणाऱ्याला. आमच्या घरात फुल्यांचे फोटो आहेत, किती घेतला विचार फुल्यांचा आम्ही. किती घेतले समतेचे वारसदार आम्ही. विचार घेतला शून्य. घरात फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आम्ही पुढारलेले माळे आहे. अरे या महापुरुषांच्या मोठेपणाचा वापर आम्ही आमचे मोठेपणा वाढवण्यासाठी करून घ्यायला लागलो. यांच्या पुढे दिवे कुणी लावायचे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो. आम्ही काय दिवे लावणार? कसा समाज बदलवणार? समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात यशस्वी झाल्या असं मला नाही म्हणता येत. याचं कारण एक आहे की आम्ही सरसकट समाज बदलण्याच्या पाठीमागे लागलो. पण समाज ज्या माणसापासून बदललाय ना, त्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न मात्र नाही कुणी केला. समाज ज्या समूहाने, ज्या मनाने बनला ना, त्या मनाचं परिवर्तन करायचा नाही कुणी प्रयत्न केला. कारण जग चांगलं झालंय म्हटल्यावर बाकीचं जग चांगलं झालंय, आपल्यापुरतं आहे ते ठीक आहे. समाजाचं नाव घेतला ना की तुम्ही बाजूला निघता. आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते. मी नेहमी सांगतो, खेळात उतरायचंय ना, सांघिक खेळात कधी उतरू नका, वैयक्तिक खेळात उतरा. कारण सांघिक खेळामध्ये जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते. पराभवाचं कारण दुसऱ्याच्या डोक्यावर लादता येतं. तो तसा खेळला म्हणून हारलो, नाही तर काय होतं. एकट्यावर जबाबदारी घ्यायची ताकद आमच्या अंगी यायला हवी, तर काहीतरी आम्ही परिवर्तन घडवू शकू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सेवेबिवेच्या भानगडीत लागूच नका. सेवा टेम्पररी असते, तात्पुरती असते, ती कायमस्वरूपी कधीच नसते. करायचं असेल तर परिवर्तन करा, कारण परिवर्तन कायमस्वरूपी असतं. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली, पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. 1 रुपया झुणका भाकर केंद्र सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला 1 रुपयाचं अन्न खायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालंय. कारण भिकाऱ्याला आज आम्ही पैसे देऊ याचा अर्थ त्याची भिकमंगी अवस्था संपणार आहे असं नाही, तो उद्या हात पसरणारच आहे. मग तुम्ही आजच्या दिवसापुरतं कशाला करता? एका दिवसापुरतं कशाला बघता? बघा ना पुढच्या काळाचं, द्या ना डोळे भविष्य काळाकडे. अरे या भारतामध्ये 60 कोटी युवक आहेत, पण आमचा देश वार्धक्याच्या वाटेवर उभा आहे. कारण सगळ्यांना भूतकाळ चांगला वाटतो. आमचा भूतकाळ असा, आमची संस्कृती अशी, आमची परंपरा अशी. आणि भूतकाळातल्या गोष्टी कोण करतात? ज्यांचं वय झालंय ते, म्हातारपणाच्या काठावर आलेत ते आठवत असतात आयुष्य सगळं. आम्ही जर जुनच सांगणार असू तर आम्ही वार्धक्याच्या वाटेवर आहे. कारण तरुण ते असतात जे वर्तमान काळात चालतात आणि भविष्य काळाकडे दृष्टी रोखून असतात. आमचा देश जर तरुण व्हायचा असेल, तरुण समजवायचा असेल, तर आम्हाला भविष्य काळाकडेच पाहिलं पाहिजे. आणि मी मगाशी वाक्य सांगितलं, तुमचा बाप कुणी असेल हे तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही कुणाचं बाप व्हावं हे तुमच्या हातात आहे. मग आपला पोरगा कसा असावा हेही आम्हाला घडवता येतं. मग त्यासाठी आम्हाला समाज कसा द्यावा त्याच्यासाठी हेही समजतं. आमच्या पोराच्या वाट्याला निकोप समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का? आमच्या पोराच्या वाट्याला निखळ समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का? मग आम्ही त्यासाठी काय करतो? पोरगा शिवी द्यायला शिकतं, घरात नाही, घराबाहेर. त्यामुळे घर सुधारायची गरज नाही, समाज सुधारायची गरज आहे. काही उपयोग नाही घरात सुधारणा करून. पोरगा घरात शिवी नाही शिकत, ते बाहेरच शिकतं. मग समाज सुधारा ना. पोरगा आमच्या घरात जागृत अवस्थेत फक्त 4 तास असतं, समाजात ते 12 तास असतं. 4 तासासाठी आईबाप आपलं आयुष्य खर्च घालतात, कारण त्या 4 तासात त्याला सगळी सुख मिळाली पाहिजेत. पोरगा समाजात 12 तास असतं, मग 12 तासासाठी आम्ही किती आयुष्य खर्च घातली पाहिजेत? नाही घालत आम्ही. आम्ही स्वतःपुरते बघणारे झालो, संकुचित वृत्तीचे झालो. नेहमी सांगतो मी, समाज परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल
तर पहिली गोष्ट आहे मनपरिवर्तन करा. आणि मनपरिवर्तन जर करून घ्यायचं असेल तर या संस्कृतीनं सगळ्यात पहिला मूलमंत्र आम्हाला दिलाय, ज्याचं नाव आहे अध्यात्म. अध्यात्म याचा अर्थ देवा धर्माचं ज्ञान नाही, फक्त अध्यात्माचा अर्थ आहे आत्म्याचं ज्ञान, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान. मनपरिवर्तन करणं याचा अर्थ आहे स्वतःचं सामर्थ्य ओळखणं, स्वतःच्या मीची ओळख पटवून घेणं, स्वतः कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत याची पूर्ती जाण करून घेणं. कारण स्वतःची ओळख ज्यावेळी पटते त्यावेळी शिवाजी तयार होतो, स्वतःची ओळख पटते त्यावेळी ज्ञानेश्वरी लिहितो, स्वतःची ओळख पटते त्यावेळी विवेकानंद 23व्या वर्षी अमेरिकेत जाऊ शकतात, स्वतःची ओळख पटते त्यावेळी क्रांती घडते, स्वतःची ओळख पटते त्यावेळी समाजाचं परिवर्तन आपण घडवू शकू असा आत्मविश्वास येतो. स्वतःला ओळखा. आम्ही माणसं अशी आहे की आम्ही फक्त स्वतःला ओळखत नाही, बाकी सांगत असतो मी त्याला पुरता ओळखू नये. कधीतरी आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मी कसा आहे. एका शब्दात, एका वाक्यात परफेक्ट उत्तर जर देता आलं तर मला सांगा, नाही देता येत आम्हाला. कसा आहे मी, दोषी आहे, अहंकारी आहे, स्वार्थी आहे, नाही समजतं आम्हाला. कसे आहोत आपण, ओळख तरी पटते का आपल्याला, आपण कुणीतरी आहोत. आमच्या शरीराची भाषा करताना आम्ही नाही असं म्हणत की मी हात आहे, मी पाय आहे, मी डोकं आहे. आम्ही काय म्हणतो, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझं डोकं आहे. अरे शरीर तुमचं आहे ना, तुम्ही म्हणजे शरीर ना. मग असं म्हणा ना, मी हात आहे, मी पाय आहे, मी डोकं आहे. असं का म्हणता, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे. याचा अर्थ माझा माझा म्हणणार आज तिसरा कुणीतरी आहे ना. घ्या ना ओळख पटवून त्याची. नाही जमत आम्हाला. इथं अध्यात्म सुरू होतं आमचं. रणांगणावरती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय भगवद्गीता. अर्जुनाचं समाधान होईना. अरे का करावं सगळं, मारायचंच आहे तर असं का, हा काय प्रकार चाललाय सगळा. सगळं सांगूनही ज्यावेळी अर्जुनाला कळे ना त्यावेळी श्रीकृष्णानं एक वाक्य सांगितलं. श्रीकृष्णच म्हणाला, अर्जुना फक्त एक कर, तुझ्या मनाचं द्वंद्व जर संपवायचं असेल, तुझ्या मनातला गोंधळ हटवायचा असेल तर फक्त एक कर, तू फक्त अनन्य भावानं मला शरण ये, बस काही करू नकोस, बाकी तेवढंच कर, फक्त अनन्य भावानं मला शरण ये. अर्जुनाला कळे ना, अध्यात्माचं सांगतं मीपणा संपला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. इथं श्रीकृष्णाचाच अहंकार जिवंत आहे. कारण श्रीकृष्ण म्हणतोय मला शरण ये, म्हणजे श्रीकृष्णाचाच मीपणा अजून गेला नाही, कसं जाऊ शरण. गोंधळ लक्षात आला. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना तुला अजून कळलं नाही मी काय म्हणतोय ते. अनन्य भाव, त्या भावाने शरण ये मला. शरण येणं म्हणजे काय, भक्ती करणं. भक्ती करणं म्हणजे काय, ईश्वराला शरण जाणं म्हणजे काय, सर्वस्व हाल करणं. करता करवता तू, सगळं तुझ्या हातात आहे. वाचवणार तू, बुडवणार तू, मारणार तू, तारणार तू. हे जे काही सगळं चाललंय ते काय सगळं चाललंय ते तुझ्या इच्छेनं चाललंय. तू मनात असलं काही होतं, तू मनात आणलं वाईट होतं, त्यामुळे सगळं तुझं, आम्ही म्हणजे तुझे लेकरं, सगळं सगळं तुझं. हे शरण जाणं, शंका विरहित शरण जाणं. पण आमची भक्ती, आमचं शरण जाणं पण टेम्पररी, ते परमनंट नसतंच ना. कारण रात्रीच्या 12 वाजता एखाद्या रस्त्यावरनं निघालेलो असतो, एखादा पिंपळ वाटेत लागतो. कुणीतरी ज्येष्ठ माणसांनी सांगितलेलं असतं या पिंपळावर मुंजा राहतो. तो पिंपळ दिसला की मग तोंडाने सुरू होतं राम 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 राम. पिंपळ ओलांडेपर्यंत राम 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 राम. दिवसाच्या 12 वाजता त्याच पिंपळाखालनं 50 वेळा यरझऱ्या मारतो, तोंडात एकदा राम येत नाही. आम्ही विचारतो का, आता कोण धरतंय. रात्री भीती होती. भक्ती आमची टेम्पररी, तात्पुरती, कामापुरती. ईश्वर कधी हवाय, गरज पडेल त्यावेळी. संकट नाहीत, अडचण नाहीत, ईश्वराच्या नो व्हॅकन्सी, गरज नाही तुझी. ही आमची पद्धत आहे. कसं चरण. मग नामदेवांचा नैवेद्य विठ्ठल खातो, ज्ञानोबांना विठ्ठल भेटतो, तुकोबांना विठ्ठल दिसतो, आमच्या चोखोबांना विठ्ठल भेटतो, जनाबाईचा दळण दळतो. आमचं दळण दळायला नाही येत, गिरणेवालाही संपावर गेलाय. आम्ही किती टाहो पडतो, किती हाका मारतो. एवढी संकट आली, एवढे जिल्हे, पण नाही आला देव मदतीला. का नाही येत. तो तुकारामांना का दिसतो, तो ज्ञानोबांना का भेटतो, आम्हाला का नाही दिसत. सारी गोष्ट आहे हो. एखाद्या पाण्याच्या तलावामध्ये 50 पैशाचं एखादं नाणं टाका, डोकावून बघा. आम्ही विचारतो नाणं दिसतं का, तो नाही दिसत. का, पाणी गढूळ आहे, पाणी अस्वच्छ आहे, पाण्यात घाण आहे, म्हणून तळाचं नाणं दिसत नाही. मी म्हटलं ठीक आहे, आता ते नाणं काढलं, आता शुद्ध पाण्याच्या तलावात टाकलं, आता दिसतंय का नाणं. तो म्हणाला दिसतंय ना, तळातून वर उचलून आल्यासारखं वाटतंय. का, पाणी शुद्ध आहे, निखळ आहे, निर्मळ आहे. अरे मग तुझ्या अंतकरणात सुद्धा ईश्वर तळाशी आहे ना, दिसतो त्याला ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, निखळ आहे, निर्मळ आहे. इथं गढूळपणा असेल, अस्वच्छपणा असेल तर कसा दिसेल. तो शोधा ना. तो कळाला की मग ईश्वर मिळाला. मंदिरातला ईश्वर तरी कुठं भेटतो आम्हाला. नाहीतर 4-5 जण पाया पडायला जातो, जाताना चौकात 5वा बाहेर त्याला सांगितलेलं असतो तू इथं थांब, नाहीतर येईपर्यंत चपल्या जाग्यावर राहायच्या नाहीत.
अरे मग जो ईश्वर तुमच्या चपलांचं रक्षण करू शकत नाही त्याच्या कशाला पाया पडायला जाता? आमच्या मंत्री सोरडे सोमनाथला जातात, तिकडे तिरुपती बालाजीला जातात, जाताना कमांडर सोबत घेऊन जातात. आम्ही म्हणतो आता देवाला जाताय कमांडर कशाला? तो म्हणतो आलेच कुठनं अतिरेकी तर काय देवाकडे 156 नाही का असावे सोबतीला. अरे मग जो देव तुझं रक्षण करू शकत नाही कशाला जातो त्याच्याकडं? शंका आली ईश्वराबद्दल की विषयच मिटला ना, मिळतच नाही तो तुम्हाला, चांगलं होणारच नाही तुमचं. मग शरण जाणं कसं? शंका विरहित गेलोय ना ईश्वराच्या दारात, करणार काम माझं तो 100% विश्वास पाहिजे. हे शंका विरहित, ह्याला शरण जाणं म्हणायचं. कुठलीही गोष्ट करायला त्यालाच आम्ही श्रद्धा म्हणतो. एखादी गोष्ट येणार म्हटली येते, नाही म्हटलं की नाही, विषय संपला. आमच्या मनाच्या खेळ आहेत हे, कधीतरी लक्षात आलं पाहिजे. एखादा फोन नंबर आम्ही लिहून ठेवला तर कितीही आठवला तर नाही आठवत, एवढं आठवतं की लिहून ठेवलाय. आणि एखादा नंबर नाही लिहून ठेवला तर कधी आठवा, लगेच विचारतो, लगेच सांगतो का? ऑर्डर इथं दिली आहे ना. तसं आहे, परमेश्वराबद्दल शंका आली की नाही काही, विषय संपला, तो काहीच करणार नाही तुमचं. तसं आहे ते. मग शरण जाणं कसं? नवरा बायको होते, हनीमूनला काश्मीरला गेले, नौका पर्यटनाचा आनंद लुटावा म्हणून एक नौका भाड्याने घेतली. नावाडी त्रास द्यायला नको म्हणून दोघंच नावेत बसले, तलावात शिरले, नाव वलवत 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 आरामात पुढे जाऊ लागले. जाता 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 गुजबूज चालली, गोष्टी चालल्यात, प्रेमाच्या 4 देण्या घेण्याच्या गोष्टी, सगळं चांगलं आनंदात चाललंय. आणि अचानक सगळं निसर्गानं रौद्र रूप धारण केलं. वादळ वारा उसळलं, लाटावर लाटा कोसळू लागला, नाव हेलकावे खायला लागली. बायकोच्या काळजाची धडधड वाढली, जगते की मरते काय कळेना. नाव इकडं ती बुडेल की तिकडं बुडेल काही कळत नव्हतं. नवऱ्याचा धावा करत नव्हती, तिला कळत नव्हतं काय करावं. आता महिना नाही झाला लग्न झालंय, ही काय पिढा मागं लागली. तिला काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं, काय करावं कळत नव्हतं. नवऱ्याच्या पाठीमागं लागली होती. अहो काहीतरी हालचाल करा, काहीतरी धडपड करा, नाव वाचवा, आता बुडतोय बहुतेक, काहीतरी हालचाल. पण नवरा घरात तक्क्याला रेलून बसल्यासारखा तसाच नावेत रेलून बसला होता. बायको एवढी जीवाच्या आकांताने ओरडते, हा लक्ष द्यायला तयार नाही. अहो बुडू आपण, मरू आपण, 1 नाही 2 नाही. तिला काय कळेना. म्हटलं बापानं कुणाबरोबर गाठ बांधून दिली ती काय कळेना. एवढा मरणावरचा प्रसंग आलाय तरी हा बाबा हलायला तयार नाही. पण म्हटले आता भर समुद्रात आहे अजून मध्यावर, आत्ताच बोलून काय उपयोग नाही, नाहीतर वादळाच्या तडाख्यातनं वाचायचो, ह्याच्या तडाख्यात सापडायचो. गप्प बसली बिचारी, काही बोलली नाही. नशिबानं वाचली. वादळ थांबलं, लाटा थांबल्या, नाव स्थिर झाली. मग नाव पुन्हा वलवत वलवत किनाऱ्यावर आली. आणि मग किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी पोहोचल्यावर बायकोने विचारलं, एवढं जीवावरचं संकट आलं होतं, एवढा धावा, एवढा आकांत मी मांडला होता, पण तुम्ही हालचाल नाही केली, तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न नाही केला, तुम्हाला काही वाटलं नाही का? एवढं विचारल्याबरोबर नवऱ्यानं खिशातनं रामपुरी चाकू काढला आणि बायकोच्या गळ्याला लावला. म्हटलं आता बोल. पण बायको घाबरायला तयार नाही. एकदा इकडून चाकू फिरवला, एकदा इकडून चाकू फिरवला, आता मारतोच अशी ऍक्शन केली, आता मारलंच बघ इथपर्यंत गेला. पण बायको भ्यायला तयार नाही. नवऱ्याला आश्चर्य वाटलं. नवरा म्हणाला, तुला भीती नाही का वाटत? बायको म्हणाली, तुम्हाला काय घाबरायचं? म्हटलं का? अहो लग्न झालं, सप्तपदी चालले, सगळं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं. आता तारणार पण तुम्ही, मारणार पण तुम्हीच, दुःख देणार पण तुम्हीच आणि सुख देणार पण तुम्हीच. मी कसं जगावं हे ठरवणार तुम्हीच आणि तसं जगणं वाट्याला देणार पण तुम्हीच. सगळेच करते करावते तुम्हीच, तर तुम्हाला भिवून काय उपयोग आहे? तारणारे पण तुम्ही, मारणारे पण तुम्ही. तुम्हालाच भ्यायले तर माझं कसं व्हायचं? एवढं ऐकल्याबरोबर नवऱ्याने चाकू फेकून दिला आणि बायकोला सांगितलं, अगं तू जसा आत्ता माझ्याबद्दल विचार करते ना, तसा मी मगाशी नावेत असताना माझ्या ईश्वराबद्दल विचार करत होतो. तारणार पण तू आणि मारणार पण तो, वाचवणारी तू आणि बुडवणारी तू. वाचलो ना, विश्वास होता माझा, याला शरण जाणं म्हणतात. हे शंका विरहित शरण जाणं. आणि मग अर्जुनाला पटलं. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा पटलं मला, करतो नमस्कार, घालतो दंडवत आणि पायावर पडायला लागला. श्रीकृष्ण मागा सरला, नाही अर्जुना अजून तुला नाही कळलं, अनन्य भाव कळलाच नाही तुला. अर्जुन म्हणाला, म्हणजे? श्रीकृष्ण म्हणतोय, अर्जुना नाही, पाया पडायला नाही सांगितलं मी, शरण ये म्हणजे दुसऱ्याच्या पाया पड असं नव्हे. मग अर्जुना कुणी श्रीकृष्ण नाही इथं, अर्जुना कुणी अर्जुन नाही इथं. अरे भक्त आणि परमेश्वर जोपर्यंत एकमेकापासून वेगळे असतात ना, जोपर्यंत तो परमेश्वर आणि मी भक्त असं नातं असतं ना, तोपर्यंत परमेश्वराचं आणि भक्ताचं नातं कधीच जुळत नाही. कारण अर्जुना, जिथं दोघं आली ना तिथं भांडण आलं, जिथं दोघं आली ना तिथं स्वार्थ आला, जिथं दोघं आली ना तिथं स्पर्धा आली, जिथं दोघं आली ना तिथं अहंकार आला, जिथं दोघं आली ना तिथं मत्सर आला. अर्जुना, म्हणून तो श्रीकृष्ण आणि मी अर्जुन, ही 2 नाती नको तयार करू. मग अरे तू म्हणजे श्रीकृष्ण, तू म्हणजेच अर्जुन, मी म्हणजे अर्जुन, मी म्हणजे श्रीकृष्ण. अर्जुना अद्वैत बघ,
तुझं माझं एकत्व ज्या दिवशी तुला दिसेल ना, त्या दिवशी तुला श्रीकृष्ण भेटेल. काळजात वाकून बघ, झुकून बघ. अरे तुझ्या आत मी आहेच. दुसऱ्या श्रीकृष्णाच्या पाया पडायची गरज काय? अद्वैतान. आमच्या संस्कृतीमध्ये बायकोला अर्धांगी म्हणायची पद्धत आहे. उगा नाही, अद्वैत आहे ते नवरा बायकोचं. जिथं आम्ही दोघं हा शब्द प्रयोग असतो ना, त्या संसारात स्वर्ग उतरतो. आणि जिथं